नमस्कार मित्रांनो, MCN न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. दररोज आपण वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करत असतो. आज सर्वांचा आवडता, तुमचा आमचा आवडता विषय आहे ते म्हणजे राजकारण. राजकारण म्हटलं की कोणी चर्चा करायला लागतो, पण आपण वस्तुस्थितीला धरून चर्चा करणार. आज आपल्यासोबत आहेत आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ दादा पाटील. त्यांनी आपल्याला वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे आपण आभारी आहोत. खरं तर आम आदमी पक्षाची स्थापना झाली तेव्हापासूनच लोकांविषयी शंका कुशंका होत्या. राजकारणात असं होऊ शकत नाही असंही बोललं जात होतं. पण संयोजक अरविंद केजरीवालांनी पहिल्याच झटक्यामध्ये दिल्ली काबीज केली, कारण लोकांचा विश्वास त्याने मिळवला. पण पहिल्या प्रयत्नात केंद्राचे अधिकार मिळवण्याच्या वादावरून त्या बऱ्याचशा गोष्टी झाल्या आणि त्यांनी राजीनामा फेकला. कारण एक सनदी अधिकारी राहिलेले केजरीवाल काही गोष्टी मानायला तयार नव्हते. त्यामुळे आता नंतर असं चित्र निर्माण झालं होतं की केजरीवालांना कुठे स्थान असणार. पण नंतरच्या विधानसभा निवडणुकीत केजरीवालांनी एकतर्फी दिल्ली काबीज केली. एकतर्फीच मानावं लागेल, कारण मला वाटतं 67 तीनच जागा इतर पक्षांना मिळू शकल्या होत्या. म्हणजे जवळपास 99% यश त्यांना तिथे मिळालं. आणि ते यश मिळाल्यानंतर आता काय असा प्रश्न सगळ्यांनाच पडत होता. कारण एक नवा पक्ष आहे, त्यांच्या मागे ध्येय धोरणं नाही, त्यांच्या घटनेनुसार ते कसं करतात. पण अल्पावधीतच केजरीवालांनी अख्खा दिल्लीचं रोकडं पालटून टाकलं. शाळा असतील, 200 युनिटची वीज मोफत असेल, 200 लिटर पाणी दररोज मोफत असेल, शैक्षणिक दर्जा असेल, आरोग्यविषयक दर्जा असेल, हा सगळं त्यांनी सुधारून टाकलं. आणि देशाची राजधानी ज्याच्याकडे बकाल म्हणून बघितलं जात होतं, ती अतिशय आदर्शवत करून टाकली. आणि सर्वात धक्कादायक आणि सर्वांची अपेक्षा वाढवणारा निकाल होता तो पंजाबचा. कारण पंजाब सहजासहजी त्यांचं ते अकाली शिरोमणी दल काँग्रेस याच्या बाहेर कधी गेलेलं नव्हतं. पण यावेळी तिथे वन साईड झाडू मारला केजरीवालांनी. आणि आता त्यांनी सत्ता काबीज केली आहे. शेतकऱ्यांना वीज मोफत देत आहेत. सामान्य नागरिकांना 300 म्हणजे 2 महिन्यासाठी 600 युनिट वीज मोफत देत आहेत. आता त्यांनी पुन्हा काल एक घोषणा केली की महिलांना 1000 रुपये महिना पण देत आहेत. लोकांसाठी चालवलेलं सरकार असं असेल तर आता त्यांनीही अन्य राज्यात यावं, आपल्याकडे प्रवेश करावा अशी अनेकांची अपेक्षा आहे. त्यातच आता महाराष्ट्रामध्ये काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत आणि त्यात आघाडीवर आहे औरंगाबादची निवडणूक. ही खरं तर एप्रिल 2020मध्येच व्हायला पाहिजे होती, पण हे कोरोना संकट महामारीची, तर ती आता एकतर पावसाळ्याआधी होईल किंवा पावसाळ्यानंतर. तर जशी आपल्याला प्रत्यक्ष लागली, आपल्याला म्हणजे तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच लागलेली आहे की असं जर होत असेल, सामान्यांना फायदा होत असेल, तर या पक्षाने इकडं पण आपली पाळंमुळं रोवावी आणि सामान्यांना याचा फायदा करू. तर आता ते काय तयारी करतात? औरंगाबाद जिल्ह्याची तयारी कशी असेल, ते ग्रामीणमध्ये जाणार का, जिल्हा परिषदेमध्ये ते पाहायला होणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण रघुनाथ पाटलांकडून घेणार आहोत. तर आता कसं असणार आहे? तुम्ही अपेक्षा प्रचंड वाढवून ठेवलेल्या आहेत, तर आता मग पुढे काय? आता येणाऱ्या महानगरपालिकांसाठी आम्ही पूर्ण तयारीनं मैदानात उतरणार आहोत. त्याचं कारण असं आहे की एवढ्या वर्षापासून औरंगाबादचा जो विकास खुंटला आहे आणि इथे केवळ खाण की बाण किंवा इतर कोणत्या तरी मुद्द्यांवरती भगवा की हिरवा या पद्धतीचं जे धर्मकेंद्रित आणि या भेदभावावरती आधारित जे राजकारण आहे, तर त्या राजकारणाला आता इथली जनता सुद्धा वैतागलेली आहे. आणि दिल्लीतील कामानंतर जेव्हा आता अरविंदजींनी तिथे शाळा, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रामध्ये जे भरीव काम केलं आहे, तर त्या सगळ्याच्या धर्तीवरती आता जनतेमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आम्ही जिथे जातो तिथे जनतेचं भरभरून प्रेम मिळतं. सुरुवातीला काही काळ जनतेच्या मनात प्रश्न होता की दिल्लीमध्ये ठीक आहे, अरविंदजी आहेत, पण इथे काय? हा प्रश्न आम्हालाही पडायचा. आम्ही हा प्रश्न स्वतःलाही विचारायचो. आणि मग कुठे कुठे आम्ही अंतर्बाह्य बदलत गेलो. आपण काय करावं, नियोजन काय असावं. मग वेळोवेळी आमच्या दिल्लीच्या टीमसोबत होणाऱ्या झूम मिटिंगा, आमच्या राज्यस्तरावरची जी नेते मंडळी आहे त्यांचं वेळोवेळी मिळणारं मार्गदर्शन, आणि मग इथे स्थानिक स्तरावरती काही बदल केले गेले आणि त्या अनुषंगाने मग आम्ही कामाला लागलो. जनतेच्या विविध मुद्द्यांना उत्तर देताना किंवा त्यांच्या अडीअडचणींचा सोडवण्यासाठी जे काही उपाययोजना करायची होती त्या संदर्भामध्ये वेळोवेळी आम्ही निवेदने, आंदोलने, धरणे आंदोलन, प्रेस नोट या सगळ्याच्या माध्यमातून आम्ही आमच्या स्तरावरती काम सुरू केलं. त्याचाच परिणाम असा दिसायला लागला की
जवळपास शहरातील कितीतरी लोकांचा स्वतःहून फोन यायचा आणि ते म्हटले की आम्हाला आता एक आशा निर्माण झाली की औरंगाबादमध्ये सुद्धा आता इथे आम आदमी पार्टी काही करू शकते आणि असंच आम्हाला पण इथे वीज बिल माफ व्हावं, पिण्याचं शुद्ध पाणी मिळावं, वाढलेली भरमसाठ पाणीपट्टी कमी व्हावी आणि हेच सगळे मुद्दे घेऊन आम्ही महानगरपालिकेमध्ये पुढे लढणार आहोत. जिल्हा परिषदेचा मी उल्लेख केला होता. जिल्हा परिषद लढणार आहोत आपण, काही चर्चा झाली प्राथमिक काही? स्थानिक स्वराज संस्थेच्या सगळ्या निवडणुका आपण लढवणार आहोत. आमच्या राज्य समितीने यापूर्वीच याबाबत निर्णय घेतला आहे. दिल्लीवरून तसं आम्हाला आदेश मिळाल्यामुळे आम्ही पुढच्या सगळ्या निवडणुका लढवणार आहोत ज्या स्थानिक स्वराज संस्थेच्या आहेत त्या. आता आम आदमी पार्टीकडे अर्थातच उमेदवारांचा कार्यकर्त्यांचा लोंढा असणार आहे. त्याला चाळणी कशी लावली जाणार? आमचं जो जसं कोणी येईल तो म्हणेल कदाचित मलाच उमेदवारी मिळते, त्याला चाळणी कशी लावली? हो, हे तर होत आहे आता की जसं पंजाबमध्ये 117 पैकी आम्हाला 92 जागा मिळाल्या आणि दिल्लीनंतर आमचं आता पंजाबमध्ये पूर्ण सत्ता, पंजाब हे पूर्ण स्टेट आहे. गोव्यामध्ये आमच्या 2 सीट्स आलेल्या आहेत. गुजरातमधील सुरत शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये 27 सीट्स आल्यात आमच्या. त्यानंतर आता जम्मू काश्मीरमध्येही आमचा प्रवेश झाला आहे. महाराष्ट्रातील जवळपास 145 ग्रामपंचायतींमध्ये आमचे प्रतिनिधी निवडून आलेले आहेत. तर या सगळ्याचा एकंदरीत परिपाक असा झाला की पंजाब निवडणुकीनंतर प्रचंड कार्यकर्त्यांचा, यात बरीचशी मंडळी अराजकीय देखील आहे की ज्यांना या राजकीय व्यवस्थेवरती विश्वासच राहिला नव्हता की इथे काहीतरी बदलू शकतं आणि काहीतरी वेगळं चांगलं घडू शकतं. पण आता त्यांचा सगळा या 2 स्टेटमधला विस्तार, आम आदमी पार्टीचा राष्ट्रीय पक्ष म्हणून जो उदय झाला राष्ट्रीय राजकारणामध्ये, त्याचाच परिणाम असा आहे की इथे आता आमच्याकडे कार्यकर्ते भरपूर प्रवेश करतायत. दर दिवशी लोक चौकशी करतायत. पण आमचा पक्ष मुळातच, या पक्षाचा जन्म भ्रष्टाचाराच्या विरुद्ध उभं राहण्यातून झालेला आहे. इंडिया अगेन्स्ट करप्शन या मोहिमेतून या पक्षाचा हे झालेला जन्म झालेला आहे. तर मग हे ओघानेच आलं की आम्ही सगळ्यात जास्त जर हे देणार आहे तर ते भ्रष्टाचाराच्या विरुद्ध. अरविंदजींनी सांगितलं की मी काहीही माफ करू शकेल, पण भ्रष्टाचार करणाऱ्याला दुसरी संधी नाही आहे, हे त्यांनी पंजाबमधल्या सगळ्या आमदारांना सांगितलं. असं ठणकावून सांगणारा एकही इतर पक्ष लोकांना दिसत नाही. त्या कारणानं लोकांचा विश्वास आम आदमी पार्टीवरती जास्तीत जास्त आणि दिवसेंदिवस वाढत आहे. मग आता आम्ही पक्षात घेताना जसं तुम्ही विचारलं की आम्ही काय कसं करणार, फिल्टर काय असतील आमचे, कशी चाळणी लावणार, तर आम्ही 3 Cला प्राधान्य देतो. ज्याच्यामध्ये एकतर पहिलं असतं क्रिमिनल असू नये, दुसरं असतं कम्युनल असू नये आणि तिसरं असतं करप्ट असू नये. या सगळ्याचं असं हे आहे की त्याचं कॅरेक्टर चांगलं असेल. इतर पक्षातील कोणाला तुम्ही घेणार नाही? नाही तसं काही बघा सरसकट दुसऱ्या पक्षात काय अपवाद प्रत्येक ठिकाणी असतात. काही चांगली मंडळी आहे की जी इतर पक्षात राहू नये त्यांची घुसमट होतीये, त्यांना समाजासाठी काहीतरी करावंसं वाटतंय आणि पण त्यांना ती संधी मिळत नाही. का? कारण की ते त्या प्रवाहामध्ये अजून तेवढे म्हणजे खराब झालेले नाही आहेत किंवा त्यांनी त्या तडजोडी स्वीकारल्या नाही. तर अशा मंडळींना निश्चितपणानं आमच्याकडे वाव आहे. आता विषय असा होतो की दिल्ली हा एक वेगळा पार्ट होता किंवा एक वेगळं तिथलं राजकारण होतं, म्हणून अरविंदजी तिथे सक्सेस होऊ शकले, सक्सेस होऊ शकलं. त्या पाठोपाठ पंजाब आणि दिल्ली जवळ असल्यामुळे दिल्लीत काय घडतं हे एवढ्या डोळ्यांनी पंजाबकरांनी बघितलं. तर तिथून औरंगाबाद काहीच लांब आहे आणि औरंगाबादचं जे औरंगाबादच्या निवडणूक आहे 88 पासून तुम्ही बघत आलाय, मी बघत आहे, या फक्त जाती त्याच्यावर लढल्या गेल्या. तर इथं आपल्या याच्यानुसार लढायचं असेल तर काय करावं लागेल याच्यावर तुमची चर्चा झाली असेल. या जातीपातीच्या जोखंडातून मी भगवा, तुम्ही हिरवे, तो निळा, तो पिवळा, हे मतदानासाठी होणार नाही. यासाठी काय तयारी चालली किंवा काय हे केलं जातं, नियोजन केलं जातं? खरं तर असं आहे की आम्ही जात, धर्म किंवा या कोणत्या गोष्टीवर आम्ही बोलतच नाही. आम्हाला असं वाटतं की घटनेमध्ये जो धर्मनिरपेक्षता जो एक शब्द आहे तो पुरेसा होता हे सगळं स्पष्ट करायला की धर्म किंवा या गोष्टीचा तुमच्या राजकारणाशी मुळीच संबंध असू नये. मला असं वाटतं की आपण जेव्हा लोकांकडून कर वसूल करतो, सगळं हे अर्थकारण आणि सत्ता याचं सगळ्यात मूळ आपल्याला आधी समजून घ्यावं लागेल. कारण की आपण जसं
बजेटमध्ये दाखवतो की रुपया असा येणार आणि रुपया असा जाणार. तर सगळं ह्याच्या मुळाशी आहे आणि आम्ही दिल्लीत तेच केलं की रुपया कसा येणार, लॉसमध्ये असणारा, तुटीमध्ये असणारा तिथला अर्थसंकल्प आम्ही तो नफ्यामध्ये आणला. पूर्ण याच्यामध्ये एकमेव दिल्ली असं राज्य आहे की ज्यांचा अर्थसंकल्प हा सरप्लस आहे, म्हणजे नफ्याचा आहे. दुसरी गोष्ट 30,000 कोटीचं बजेट आम्ही 60,000 कोटीवरती नेलं शिल्कीचा अंदाजपत्रक. आत्ता. येस, आणि आत्ता ते 75,800 कोटींवरती गेलं यावर्षी. आणि खरी गंमत कुठे आहे की आम्ही 1 रुपये कर न वाढवता बजेट वाढवलं आणि त्यातून जो काही पैसा आहे तर त्या पैशातला भ्रष्टाचार संपवला. म्हणून आता एक फ्लायओव्हर बनवायचा, त्याला जर खर्च 450 कोटी येतोय, तर त्या 450 कोटीपैकी भ्रष्टाचार संपून तो फ्लायओव्हर 300 कोटींमध्येच तयार केला. मग 150 कोटी उरले. त्याने ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटला विचारलं अरविंदजींनी की आपण जर महिलांना मोफत बस प्रवास जर करू दिला तर आपल्याला किती खर्च येईल. ते म्हटले 150 कोटी खर्च येईल वर्षाला. ते म्हटले ठीक आहे, आपल्याकडे हे उरलेले पैसे आहेत, हे आपण तिकडे वापरूया. म्हणजे हे पैसे काढून आपल्या खिशात घालून आपल्या बायका पोरांच्या नात्या गोत्यांच्या नावावरती करोडोची संपत्ती जमा न करता तोच पैसा सामान्य नागरिकांसाठी वापरणं, अहो हेच तर होतं स्वराज्य. हेच होतं छत्रपतींना अभिप्रेत म्हणावं. बजेटमध्ये 2 कामं केली. येस, दोन्ही लोकोपयोगाची ठरली. एक तर महिलांसाठी हे झाला, उड्डाणपूलही झाला आणि महिलांसाठी स्वतंत्र बसची व्यवस्था. आणि त्यासोबत मग अशा पद्धतीनं दिल्लीमध्ये जेवढे काही फ्लायओव्हर केले, फ्लायओव्हर तर एक उदाहरण आहे, पण असे कोणतेही टेंडर्स आणि कोणतेही याच्यावरती मागे भाजपाने एक आरोप केला होता की बस खरेदीमध्ये अरविंद केजरीवालांनी आणि त्यांच्या सरकारने काही घोटाळा केला आणि त्यांनीच एक केंद्राने एक समिती नेमली. त्या समितीनंच क्लीन चिट दिली की यांनी मार्केट रेटपेक्षाही यांनी त्याच्यामध्ये तडजोडी करत आहे, त्या दरापेक्षा आजपर्यंत कुणी केलं नाही त्यापेक्षा कमी दरामध्ये यांनी बसेस खरेदी केल्या आणि यांना क्लीन चिट देण्यात आली. आणि कॅगनं सांगितलं की सगळ्यात जास्त चांगलं, कॅग म्हणजे कंट्रोलर ऑन ऑडिट जनरल, ऑडिट करणारा संस्था आहे, त्यांनी सांगितलं की हे एकमेव स्टेट आहे जिथे यांचा अर्थसंकल्प वाढला, शिल्कीचा झाला आणि इथे कोणत्याही याच्यामध्ये भ्रष्टाचार आत्तापर्यंत निदर्शनास आलं नाही. तर तुम्ही बघतायच आहे की ईडी, इन्कम टॅक्स याच्या धाकाने कितीतरी लोक एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाऊन बसलेत. तर तिथे अरविंद केजरीवालांना केंद्र सरकारने तर आता यांनी तसं काहीच केलं नाही. हे ठामपणाने उभे राहिले, दर वेळेला त्यांच्या विरोधात उभे राहिलेत. आणि एका एवढ्या कारणामुळे लोकांना कुठेतरी आता हे समजतंय की ही खरोखर काय प्रामाणिकता काय असते, कट्टर नैतिकता काय असते, इमानदारी काय असते. आणि त्याचे बेस्ट एक्झाम्पल्स आमच्या अरविंद केजरीवालांनी तिथं सेट केलं आहे. त्याच्यामुळे दुसरा मुद्दा असा येतो होता, मला पडलेला प्रश्न असा की दिल्लीमधलं इलेक्ट्रिसिटी कुणाच्या अंडरमध्ये मला माहिती, पण आपल्याकडे पाणीपट्टी महापालिकेकडे येते, पण इलेक्ट्रिसिटी महापालिकेकडे येते. जर 200 युनिट माफ करायचं असेल किंवा काही करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमची अमाऊंट इलेक्ट्रिसिटीला द्यावं लागेल, जे त्याच्यावर काही चर्चा झाली, त्याच्यावर काही. आता असं आहे की जसं पंजाबमध्ये असं हे झालं की आता आपण तिथे महिलांना 1,000 रुपये देणार आणि तिथे इलेक्ट्रिसिटीचं बिल 300 युनिटपर्यंत माफ करणार. तर ते 600 युनिट होतं आपल्या भाषेमध्ये 2 महिन्याचं. तर या पद्धतीनं जे काही सगळं चालू आहे तर त्याच्या मुळाशी जर आपण विचार केला तर भगवंत मान सरकारनं पंजाबमध्ये आल्याबरोबर तिथल्या आमदारांना 4 वेळा निवडून आला असेल, 5 वेळा आला असेल तर त्यांना तेवढ्या वेळेला पेन्शन दिली जाते. आणि या पेन्शन 5 वर्षाची वेगळी पेन्शन, आणि त्यासोबत त्यांना पुन्हा त्यांचा PA, कार्यालयाचा खर्च, मोबाईलचा खर्च, गाड्यांचा. मोबाईलसाठी 15-15 हजारापर्यंत या लोकांना आज तुम्ही मोबाईलचा कितीही वापर करा, अनलिमिटेड 200, 300, 400 काही झालं तर ह्याच्यावर तुमचं बिल जाणार नाही. तुम्हाला दर महिन्याला एवढं कसं डोळे झाकून दिलं गेलं. मला राष्ट्रकुल स्पर्धेमधला भ्रष्टाचार आठवतो की एका टॉयलेट पेपरसाठी 4-4 हजाराचे बिल काही जोडले होते 4,000 टॉयलेट होतं. आणि मग या स्तरावरचा जर हा सावळा गोंधळ चालू होता तर त्यांनी तिथे घोषणा केली की आता हे सगळं तिथे बंद करणार. मग तो जो पैसा, प्रचंड प्रमाणात पैसा उरणार आहे, हा जर आम्ही महिलांना दिला तर महिला सक्षमीकरण हा फक्त बोलायचा शब्द नाही राहिला. आणि तिथे खरोखर महिलांना जर आता त्यांना जर काही पैसा हाताशी येणार आहे
तर त्यांच्या संसारामध्ये, त्यांच्या आर्थिक नियोजनामध्ये, घर चालवताना त्यांना कितीतरी मदत होणार आहे, मुलींच्या शिक्षणात मदत होणार आहे. खऱ्या अर्थानं हे महिलांचं सक्षमीकरण आहे असं आमचा पक्ष मानतो. आणि महिला सर्वात पुरुषांपेक्षा महिला कधीही बचत करण्याच्या आघाडीवर असतात. अगदी छोटे छोटे तर मग औरंगाबादचं हे औरंगाबादमध्ये वीज बिल माफीसाठी अडचण येणार नाही असं मला थोडक्यात. असं आहे की आपण जर मी मगाशी बोलताना तेच म्हणालो होतो की रुपया कसा येतो आणि कसा जातो. तुम्ही पाहिलं असेल की गृहिणी सगळ्यात चांगलं घर सांभाळते, घर सांभाळतात, बचत आणि कसरत त्या करण्याची बचत सवय. करतात. सगळ्या याच्यामध्ये आपला खर्चाचा ताळमेळ, मुलांचं शिक्षण. कोणत्याही सामान्य कुटुंबाचं जर तुम्ही बेस पाहिला तर त्याचं असतं की मुलांचं शिक्षण म्हणजे शिक्षा, तुमचं आजारपण म्हणजे आरोग्य, आणि तुमचा प्रवास म्हणजेच तुम्हाला गाडी वगैरे काय जे पेट्रोल, इंधन वगैरे या सगळ्या गोष्टीवरती. आता इंधनाचे दर प्रचंड वाढलेत, गॅसचे दर वाढलेले आहेत, महागाई गगनाला भिडली आहे. श्रीलंकेच्या पाठोपाठ आपली स्थिती काही फार चांगली आहे अशातला काही भाग नाही आहे. या सगळ्या स्तरावरती काम करताना एक गृहिणी आपलं बजेट जसं तसं सांभाळते, याचा अर्थ तिला अर्थशास्त्राचं उत्कृष्ट आणि चांगलं ज्ञान आहे. मग किमान आपल्याला या पातळीवरचा जर कधी अर्थमंत्री मिळाला तर तुम्ही विचार करा की आपण घर चालवताना घरावरती आपण काय नियोजन करतो आणि 2 पैसे वाचवायचा प्रयत्न करतो. तर असंच राज्य चालवताना जर तुम्हाला एखादा अर्थमंत्री मिळाला, अशाच पद्धतीचं नियोजन करायला तुम्हाला चांगला शिक्षण मंत्री मिळाला, तर मला सांगा की आपल्याला या पैशाचं नियोजन करणं एवढं अवघड आहे का? मागे कोरोना काळामध्ये MSCBला सांगितलं होतं की तुम्ही आता डायऱ्या वगैरे छापू नका, आणि त्यांच्या ऑडिटमध्येच ते दोष निघाले आणि त्यांना सुचवलं होतं. यांनी त्याच्यानंतरही तिथं करोडो रुपयाच्या डायऱ्या छापल्या. तर मला तुम्ही सांगा की हे या पद्धतीचं कामकाज चालत असेल, डायऱ्या छापून किंवा ज्या अनुत्पादक गोष्टी आहेत ज्याचा काही डायऱ्या का छापल्या असं असतं? हो, मग आता मला तुम्ही सांगा की ज्याच्यापासून काय आपल्याला उत्पन्न मिळणार नाही, ज्याचा काही तुमचा प्रत्यक्ष याच्याशी संबंध नाही आहे, फक्त प्रमोटिंगसाठी किंवा प्रमोशनसाठी जर कधी तुम्हाला काही करायचं असेल याच्यामध्ये, तर तुम्हाला ठरवावं लागेल की प्राथमिकता कशाला काय द्यायची तुम्हाला ते. आणि ही प्राथमिकता तुम्हाला काय वाटतं की डायऱ्या का छापल्या गेल्या असं? आता बघा की प्रत्येकाचा त्याची कुणाला गरज नाही, MSCBचं मार्केटिंग करण्याची गरज नाही. करेक्ट आहे. तरी डायऱ्या का छापल्या गेल्या? मग आता काय की जर डायरी छापणारा जर कोणाचा जवळचा असेल आणि आपले जर काही हितसंबंध असतील आणि ती जोपासणारी मंडळी जर सत्तेमध्ये असेल, तर तुम्ही विचार करा की तुमचा अर्थसंकल्प असाच तुटीचा असणार की हो. आणि तोच अर्थसंकल्प चांगला करून आम्ही इथे महाराष्ट्रात सुद्धा अजून त्याबद्दल तर काय महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकींना अजून वेळ आहे, 2 वर्षांचा अवधी. आता सध्या तर आमच्या समोर महानगरपालिका इथले प्रश्न आणि त्यावरती काय उपाययोजना करायच्या, जाहीरनामा काय असावा. आमच्यासाठी जाहीरनामा हे शपथपत्रापेक्षा कमी नाही आहे. सामान्य जनतेला आम्ही दिलेला प्रत्येक शब्द पुरेपूर पाळायचाच असतो, या तत्वानं आम्ही तो जाहीरनामा बनवतो आणि तो तसाच्या तसा डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करतो. हा आमचा इतिहास आहे. मागील 10 वर्षात म्हणूनच एवढा झपाट्याने वाढलेला पक्ष, एवढा जनमानसांमध्ये पोहोचलेला पक्ष आणि सामान्यांची आशा ठरलेला पक्ष म्हणून आम आदमी पार्टी समोर आली. तर आता औरंगाबादमध्ये सर्वच पक्ष सक्रिय आहेत. ठीक, काहींची शक्ती कमी अधिक असू शकेल, पण इथे MIM नावाचा एक घटक पण त्याच तोडीचं तोड हे आहे. तर मग तुमची स्पर्धा यांच्याशी असू शकेल की तुमचं कोणी स्पर्धकच नाही? खरं तर आम्ही या कोणालाही आमचा स्पर्धक एवढ्यासाठीच मानत नाही की ह्यांचा अजेंडा काही जनमानसांसाठी नाहीच आहे. ह्यांचा अजेंडा फक्त सत्तेत राहून प्रत्येकाला काहीतरी मलिदा भेटेल, एकमेकांना फायदा पोहोचेल या पद्धतीनं ह्यांनी काही म्हणावं, मारल्यासारखं करावं, त्यांनी रडल्यासारखं करावं, असं आपण चित्र सुस्पष्ट झालं. म्हणजे उत्तर प्रदेश ही एकमेकांच्या विरोधात लढत असली तरी एकमेकांचा फायदा व्हावा यासाठी हो, अगदी अगदी. की तुम्ही उत्तर प्रदेशच्या निवडणुका जर पाहिल्यात ना, तर तिथे कितीतरी सीट्सवरती फक्त MIMचे उमेदवार तिथे मतं खाल्ल्यामुळे तिथे भाजपाची सीटं निवडून आली. इकडे मतविभागणी झाली. म्हणजेच काय झालं की तुम्ही कोणाला तरी फायदा पोहोचावा म्हणून इथे तुम्ही त्या मैदानामध्ये आहात. जिथे तेलंगणामधून हे MIMचे प्रमुख येत आहेत, तर तिथे मात्र हे 7 सीट लढवतात. तर हे गणित कुठेतरी सामान्य मतदारालाही समजून घेण्याची गरज आहे. आणि आपला मुद्दा हा कधीच नव्हता, धर्म आणि या गोष्टी कधीच नव्हत्या. माझा धर्म टिकून आहे तो माझ्यामुळे, माझ्या एखाद्या पक्षामुळे किंवा कोणामुळे नाही आहे. कारण की माझ्या घरात लग्न असेल
तर मी माझ्याच पद्धतीनं करेल, जे वाडवडिलांपासून पूर्वापार जे चालत आहे त्याच पद्धतीनं करेल. ते काही कुठला पक्ष म्हणतो म्हणून मी करत नाही ते. त्याच्यामुळे माझा धर्म टिकवायचा की तो बुडतोय, आणि हे काही खरं नाही आहे. कारण की मोगलांच्या काळामध्ये धर्म बुडालेला नाही आहे, तर तो आत्ता भाजपची सरकार असताना का बरं बुडेल? हे छोटे छोटे प्रश्न नागरिकांना पडत नाहीत असं नाही. जनता फार हुशार आहे. पण जनतेला जेव्हा तो सक्षम पर्याय दिसू लागेल, जेव्हा जनतेला वाटतं की हे असं बदल घडू शकतो, तर जनतेने आजपर्यंत असं आहे की राजाचा रंग केलेला आहे. तुम्ही मुंबईमध्ये बघा, सखा पाटलांनी सांगितलं होतं की मला देवसुद्धा पाडू शकत नाही. जॉर्ज फर्नांडिस रस्त्यावर झोपणारा माणूस, पोलीस पकडायची तर रेल्वे ट्रॅकनी जायचा, रात्री 12 वाजता 11 वाजता जायचा, सभा सुरू व्हायची, सकाळी 5 पर्यंत चालायची. अपार कष्ट करायची तयारी असेल, जनमानसांमध्ये रुळण्याची तुमची क्षमता असेल, आणि तुम्हाला लोकांचे प्रश्न कळत असतील, तर जनता तुमच्यासोबत उभे राहते. आणि आम्हाला आता जाणवत आहे, आम्ही जिथे जिथे जातो तिथे जनतेचं भरभरून प्रेम मिळत आहे. लोक येतात, आम्हाला हात दाखवतात, म्हणतात तुम्ही खूप छान करताय, आम्हाला खूप आवडतंय, बिलकुल तुम्ही या, तुमचे लोक द्या, इथे कोणीतरी उभं करा. मी सांगतो आम्ही नाही उभं करणार, तुम्ही तुमच्यातला एक द्या. ज्यांना निवडून द्यायचं त्यांनी उभं करायचं. तुम्ही तुमच्यातला एक द्या. तुम्ही सांगा की हा प्रामाणिक आहे, हा कम्युनल नाही आहे. बघा, कुठल्याही भेदाचं शेण ज्याच्या डोक्यात भरलेलं आहे ना, की ज्याला वाटतं की मी सवर्ण, श्रेष्ठ, अमका ढमका फलाना, किंवा हा हिंदुत्व मुस्लिम, अशा कोणताही कचरा कोणाच्या डोक्यात आहे, तर असा माणूस निवडून येण्याची क्षमता असेल तरी आम्हाला नको आहे. निवडून येण्याची क्षमता म्हणजे काय? पैसे वाटणं, दारू पाजणं, या पद्धतीनं तो निवडून येत असेल तर असा माणूस आम्हाला मुळीच नको आहे. आम्ही आमच्या प्रामाणिकतेच्या लढ्यावरती कायम आहोत, आणि आम्ही चांगल्यात चांगली लोक शोधून आम्ही पुढे महानगरपालिकेमध्ये लोकांना, इथे पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. तुम्हाला माहीत आठवत असेल की 389 कोटीची समांतर जलवाहिनीचं पहिल्यांदा बजेट आलं होतं 2008. त्याला जेव्हा वेळोवेळी लोकांनी विरोध केला, काही आमदारांनी केला, नंतर काही मंत्र्यांनी केला, काही सगळ्या लोकप्रतिनिधींनी केला, आणि मग तुम्हाला आठवत असेल की जसा जसा विरोध होत गेला तसा तसा इकडे तो आकडा वाढत गेला, आणि आज ती काहीतरी 1680 कोटीची योजना आहे. आजच्या घडीला वाढून मागतो, अजून आता कॉन्ट्रॅक्टर वाढून मागतोय, कारण की त्याचे दर वाढलेत. मला तुम्ही सांगा, पूर्ण होईपर्यंत त्याचे आकडे आपल्याला मोजता येईल की नाही, शंका आहे. आणि तुमची बदमाशी कशी आहे की समांतर जलवाहिनीचा रद्द झालाय, आणि ते रद्द झाल्यानंतर तुम्ही त्याच्यासाठी जे बायलॉजमध्ये दुरुस्त्या केल्या होत्या पाणीपट्टीच्या दरवर्षी 10% वाढीसाठी, तर या 10% वाढीनुसार तुम्ही दरवर्षी 1800च आपली पाणीपट्टी 1200ची होती, ती 1800 नंतर पुन्हा आता ती काहीतरी 4050 वर 2 वर्षापासून या आयुक्तांनी तिची वाढ थांबवली आहे. पण त्यासाठी कुठलाही ठराव घेतलेला नाहीये. यांनी ठराव घेतला तर तो शासनाकडे पाठवून त्याला मान्यताच मिळालेली नाही. मग उपविधीमध्ये दुरुस्तीच केलेली नाहीये, तरी थांबवली का? कारण की या स्थानिक राजकारण्यांना त्याचा फायदा व्हावा, कारण की मंत्र्याचा दबाव, आपले चापलुसी करणारे आयुक्त, या सगळ्याचा एकंदरीत परिपाक असा आहे की निवडणुका होताच तुमच्या डोक्यावरती या मागील 2 वर्षासह चालू वर्षाची तुमची जी थकबाकी आहे ती एकदम पडणार आहे, पाणीपट्टी तुमची वाढणारच आहे. तर या पद्धतीनं जर हा जो लुटीचा मार्ग सुरू झालेला आहे इथे, तर या लुटीबद्दल आम्ही महानगरपालिकेला एक पत्र दिलं. त्यांना सांगितलं की आपण एखाद्यावरती जबाबदारी निश्चित करतो. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम जो आहे त्या अधिनियमानुसार, मुंबई होता आता महाराष्ट्र झाला. हा, तोच मुंबईचा आहे, तो नावात तर अजून तेच आहे. नाही, नावात बदल केला तो. हा, तर त्याच्यामध्ये 72 क नुसार, खरं तर 72 अ नुसार जे आयुक्तांना अधिकार आहे, त्यांनी हे अधिकार डेलिगेट हे करायचे, दुसऱ्यांकडे सोपवायचे, दुय्यम विकेंद्रीकरण करायचं. आणि जर त्यांनी ते केलं नसेल तर त्यांच्यावरती 72 क नुसार त्यांनी कारवाई करायची, त्यांना पूर्ण अधिकार आहे. आता आम्ही महानगरपालिकेला सांगितलं की बुवा, जर इथे नळांचं अधिकृत कनेक्शन किती आहे, त्यांनी सांगितलं 1,35,000 अधिकृत आहे. जायकवाडीतून पाणी किती उचलतो आपण, तर 135 MLD पाणी उचलतो. मी म्हटलं शहरात किती येतं, 90 MLDच येतं. ते म्हटले हो, ते बाकीची गळती आहे, आणि काय 22 कंपन्यांना आपण त्यांना निवासी दराने देतो, त्यांना पाणी देतो. मला तुम्ही सांगा, म्हणजे जेवढं शहराला मिळतं त्याच्या अर्ध म्हणजे 45 MLD पाणी कुठे जातं याचा अजून काही शोध लागलेला नाही. तुम्हाला खरंच वाटतं का की या गोष्टींचा शोध लागलेला नसेल? त्यांच्याकडे सर्व माहिती. टँकर लॉबी कुठून जन्माला आली? तुम्ही जर हे पाहिलं ना की टँकरमध्ये जे काही चालू आहे, टँकरनं पुरवठा होतो पाण्याचा, कितीतरी वस्त्या तहानलेल्या आहे, इथे पाण्याचा प्रश्न एवढा मोठा आहे, आणि हे आपल्या मंत्र्यांना, पालकमंत्र्यांना दिसत नाही अशातला भाग नाही आहे.
महाराष्ट्र शासनासाठी 1680 किंवा 1800 कोटी एकमुष्ट त्यांना देऊन ताबडतोब हे काम सुरू करून, आणि सगळ्या परवानग्या तर यांच्याच हातात असतात. मग एका विभागाची परवानगी नाही असं म्हणत हे करणार आहे, तर मुख्यमंत्र्याच्या अखत्यारीत सगळे विभाग आहेत. ते कोणत्याही मंत्र्याला सांगू शकतात 4 दिवसात फाईल क्लिअर झाली पाहिजे. जसं अरविंदजींनी तिथं केलं की जर कोणाची तुम्हाला परवानगी मिळत नसेल, दिल्ली जल बोर्ड होतं, एज्युकेशन डिपार्टमेंट होतं, प्रत्येक याच्यामध्ये त्यांनी सांगितले की तुम्हाला काही परमिशन नसेल तर तुम्ही या, मी स्वतः त्या ऑफिसमध्ये येतो, आपण त्या अधिकाऱ्यांना सांगू तुम्ही का पुटअप केलेलं नाही हे सगळं, आणि ते सगळं करून घेऊ. कारण की आपण जनतेसाठी झाला पाहिजे. यस ऑर नॉट काय जे असेल काय काहीतरी, आणि तुम्हाला त्याचे पूर्ण हे दिलेलं आहे, काम करण्याची पद्धत माहिती आहे, कायद्यामध्ये तरतुदी आहेत. हे सगळं निव्वळ झाकून ठेवायचं, लोकांना त्यापासून दूर ठेवायचं, त्यांना कळूच द्यायचं नाही. तुमचे बांधकाम परवानगीसाठी आता गुत्तेदारांना, मोठ्या मोठ्या बिल्डर्सला ही परवानगी तुम्ही कुठे नेऊन देणार? त्यांच्या कार्यालयात नेऊन देणार विदिन आवर्स. हा, आणि सामान्य माणसाला तुम्ही परवानगीसाठी पाडायची तुम्ही त्याला धमकी देणार. 20 वर्षांतर पाडायला त्याला बांधकाम परवानगी मिळेल. हा, मग या सगळ्या पातळीवर हा जो काही म्हणजे गदा हे चालू आहे, सगळा सावळा गोंधळ सुरू आहे. बरं, काहीही झालं तर काय, आधी होते निपुण होते, आता आस्तिक कुमार पांडे आहेत. तर मग ही प्रशासकीय मंडळी जी आहे, हा राजकारणाचा भाग असल्यामुळे इथं आयुक्त बदलणं म्हणजे चेहरा बदल. बस 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 म्हणजे सगळी प्रक्रिया तीच आहे, फक्त चेहरा बदल. त्याच सगळ्या तशाच हे आहे. आता मी मागे त्यांना एक हे दिलं होतं की राजपत्रित अधिकारी जे असतील तर त्यांची संशयास्पद सचोटी असेल तर त्यांची एक यादी करावी. मला त्यांनी पत्र दिलं ॲडिशनल कमिशनरनी की आमच्याकडं अपसंपदा, पैसे खाणं किंवा सापळा अशा एकही प्रकरण घडलेलं नाही. असं लिखितमध्ये त्यांनी दिलं. आता तुम्ही मला सांगा की हे आयुक्त IAS दर्जाचे ऑफिसर्स असतात. आपल्याला असं वाटतं की फार मोठे आहेत आणि यांना सगळं कळतं, पण तुम्हाला सांगतो की यांना तुमच्याशी, सामान्य जनतेशी काहीच घेणं देणं नाही आहे. यांना यांचे मिळणारे पर्क्स, सोयीसुविधा, AC कॅबिन, मोठ्या मोठ्या गाड्या, ड्रायव्हर, घरी नोकर चाकर, या सगळ्यांच्या पलीकडे हे कधी जातच नाही. यांना फक्त आपली खुर्ची तिथं उभवायची आणि स्थानिक राजकारण्यांशी बस त्यांनी जुळवून घ्यायचं, आणि जे चालू द्या ते चालू द्या. सगळ्यात जास्त करप्शन या IAS लोकांच्या नाकाखाली चालू असतं. ह्याला अपवाद असतीलही, आपण असं नाही म्हणणार की सरसकट सगळेच बदमाश आहेत, असं काही हे नाही आहे. पण असे अपवादात्मक लोक औरंगाबादला कधी दिसलेत आपल्याला? या शहराचं एवढं अस्ताव्यस्त वाढलेलं शहर, ग्रीन झोनमध्ये वाढलेलं शहर, हे वाढत असताना महानगरपालिकेचे उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त, इमारत निरीक्षक, वॉर्ड अधिकारी हे काय करत होते? काय चालू काय होतं या शहरामध्ये? सामान्य नागरिकाकडून तर तिथून तर पैसे वसूल केले गेले, त्यांनी रस्त्यावरती खडी टाकली तर त्याला तर तुम्ही दंड भरू का, दंड लावू का म्हणून तुम्ही त्याच्याकडून तर पैसे वसूल केले. मग हे गेले कुठे? तर तुम्ही विचार करा की या पातळीवरती आपण महानगरपालिकेचं बजेटही वाढू शकतो. नक्कीच. चला आपण थोडा समारोपाकडे येऊया. तर अरविंद केजरीवाल हे औरंगाबादसाठी पण एक चांगला पर्याय. हे लोकांवर बिंबवण्यासाठी आपण काय करणार आहोत, आणि नजीकच्या काळामध्ये स्टेट बॉडी, सेंट्रल बॉडीचे कोण कोण आहेत? आत्ता असं आहे की आपण लोकांचा जो पाण्याचा प्रमुख प्रश्न आहे, त्याच्यानंतर गुंठेवारीच्या संदर्भामध्ये आपलं एक हे आहे, आणि शहरातील 600 चौरस फूट घरांना मालमत्ता करातून सूट द्यावी, यासाठी आपण आग्रही मागणी करतोय. की जसं मुंबईला केलं, आता मुंबईच्या 500 स्क्वेअर फीटापर्यंत याला, आपल्याकडे कसं आहे 620 गुंठेवारीमध्ये 600. हां, तर त्याच्यामुळे जर या लोकांना, बरं याचे 2 फायदे आहेत. काय तर आता हा ग्रीन बेल्टमधला जो आहे त्याची गुंठेवारीच झाली नाही तर ते तुम्हाला कराच्या कक्षेत ही लोक येणार नाहीत. गुंठेवारी केली तर त्याला लोनही मिळेल, त्याचं अधिकृतही होईल, त्याचा आयुष्यभराची पुंजी त्यांनी जी वापरली. आणि त्यासाठी तर आमचं म्हणणं आहे की तुम्हाला जेव्हा अधिकार दिलेत की तुम्ही हे ठरवा, तर ते ठरवताना थोडं विचार करून अभ्यासपूर्ण पद्धतीने जर केलं असतं तर आता ज्यांनी प्रीमियमच्या रेडी रेकनरच्या 50% दराने जे केले त्यांनी आता, तर त्याच्याऐवजी जर यांनी 35% जर ठेवलं असतं, 40% ठेवलं असतं, काय जे सुटेबल एक अमाऊंट अशी तिचा या मध्यम वर्गाला आणि अल्प उत्पन्न गटाला खरोखर त्यांचा एकूण इन्कम, होणारे खर्च, मुलांचं शिक्षण याचा विचार करता जर केला असतं तर आपला विचार असा आहे की याच्यामध्ये थोडी रक्कम कमी करायची होती आणि ती 6 समान हप्त्यांमध्ये त्यांना वन टाइम भरू शकत नाही. तू वर्ग असा आहे की तू एकाच वेळी एवढी रक्कम भरू. करेक्ट. मग जर यांनी हे असं केलं असतं तर तुमचे सगळेच्या सगळे गुंठेवारीचे जे भाग आहेत ते सगळे तुमच्या आपसुकच यात आले असते. आणि 600 चौरस फुटापर्यंत तुम्ही जर यांना माफ केलं तर तिथे प्रत्येक घरामध्ये
त्या लोकांनी तुमच्या रेकॉर्डवरती आले असते, तुमची पाणीपट्टी तुम्हाला नियमित मिळाली असती. अनधिकृत कनेक्शन शोधणं हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं काम आहे. ते फेल झालेत. त्याचा भुर्दंड कोणी भरायचा? तर तुम्ही जो जे अधिकृत- पैसे भरतो, जो अधिकृत आहे भरतो. त्याला. बरं ठीक आहे, तू चोरी करतोय म्हणून बाबा तू भरतोय ना, तू डबल भर. इलेक्ट्रिसिटीचं तसंच आहे. ह्या इलेक्ट्रिसिटीचंही तेच आहे. म्हणजे तुमची जी कमी आहे याचा अर्थ तुम्ही अकार्यक्षम आहात. 887 कोटीची पाणी सगळी मालमत्ता कर आणि थकबाकी आहे महानगरपालिकेची. त्यातले केवळ 87 कोटीची वसुली झाली आणि यांनी एका वर्तमानपत्रामध्ये पान-पानभर आपला पाठ थोपटून घेणाऱ्या बातम्या छापून आणल्या. जाहिराती दिल्या. मला एक लक्षात येत नाही की 10% सुद्धा वसुली नसताना या लोकांनी आपली पाठ थोपटून घेणं आणि ते एकाही मंत्र्याच्या लक्षात येत नाही. तर तुम्ही मला सांगा, हे मागे असंच चालू होतं आणि पुढे हे असंच चालू राहणार आहे. यांनी एवढ्या वर्षात कधी काही करू शकले नाही. आम्हाला हेच जनतेला समजून सांगायचं आहे आणि जनतेलाही बऱ्यापैकी आता हे लक्षात यायला लागलं की ज्यांनी मागच्या एवढ्या वर्षात काही केलं नाही ते आता नवीन काय करतील पुढील 5 वर्षात. म्हणून एक संधी आम आदमी पक्षाला द्यावी, जेणेकरून तुमच्या जगण्यामध्ये फरक पडेल आणि जगणं सुंदर करण्याकडे आमचा सगळा कल आहे. तुम्ही पुढचं विचारलं की आता यामध्ये तर आमची राज्य समिती चे सगळे पदाधिकारी इथे जातीनं लक्ष घालणार आहेत. त्यांच्या आता पुढे नियोजित बैठकाही आहे. आमचे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत दीपक सिंगलाजी. त्यासोबत आत्ताच निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नेमलेत महादेव नाईक, गोव्याचे माजी उद्योगमंत्री आहेत. ही मंडळी आता दौऱ्यावरतीच आहे महाराष्ट्राच्या. त्यानंतर दिल्लीहून आमचा प्रयत्न आहे की अरविंदजींनी सुद्धा इथे यावं. तर अरविंदजी आणि मनीष सिसोदिया सर या दोघांपैकी कोणीतरी नक्कीच इथे निवडणुकीच्या याच्यावरती पार्श्वभूमीवरती एखादी सभा इथे घेतील, याबाबत आम्ही आशावादी आहोत. चला मित्रांनो, धन्यवाद. आपण पुन्हा भेटत राहू. आपल्याला या निमित्तानं एक सामान्यांचा विचार करणारा पक्ष एक इथं बाहेर होतोय, चिंचू प्रवेश करतो असं दिसतं. त्याची वाढ कशी करायची हे अर्थात मतदार ठरवतील आणि पुन्हा दादा पाटील आपल्याकडे येतीलच. काही नवीन काहीतरी घेऊन नवीन नेत्यांसह येतील. आपण पुन्हा त्यांच्याशी चर्चा करत असू. जे सामान्यांचे मुद्दे त्यांनी मांडले ते खरोखरच सर्वांसाठी चांगले आहे. तसं हो अशी एक वैयक्तिक माझं मत आहे. तर आपण पुन्हा भेटत राहू. धन्यवाद. तुम्हाला ही मुलाखत आवडली, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.